किंग्स सर्कल परिसरामध्ये या परिसरामध्ये जोरदार पाऊस बरसतोय आणि त्याच परिस्थितीचा आढावा घेतलाय श्रेयस सावंत यांनी. पाहूयात. खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो आपण किंग सर्कलला आहोत आणि किंग सर्कलच्या परिसरात हा मोठा पाऊस जो मुसळधार पाऊस पडलेला आहे. पाणी जे आहे ते किंग सर्कलला साचलेलं आपण बघू शकतो. बाईकवाले आहेत ते इथूनच रस्ता काढता दिसतात. आपल्याला या पाण्यातून रस्ता काढता दिसतात. एकंदर पाहिलं गेलं तर पाऊस खूप आहे. आगे बारिश बहुत है क्या? पाऊस खूप आहे आणि तुम्ही बघू शकता बस आणि बाईक एका वेळी येताना दिसतात. आपल्याला बघू शकतो त्या रस्त्याने खऱ्या अर्थानं ही सगळी लोक त्या पुढं एकत्र आपल्या कामावर जाताना दिसतात. पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे. त्यासोबतच रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला बघितलं गेलं तर सायनचं पोलीस स्टेशन आहे आणि तिथं सुद्धा पाणी मोठ्या प्रमाणात दिसतंय. एकंदर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि ते चित्र आपल्याला इकडे पाहायला मिळतंय. एकंदर पाहायला गेलं तर आपण बघू शकतो की ब्रिजच्या खालचा एरिया सुद्धा आपण बघू शकतो. तर संपूर्ण एरिया जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे. हा मानलं गेलंय की सकल भाग आहे. सर, गाडी तुमची बंद पडली आहे. पूर्ण पाणी जे आहे ते साचलेलं आहे आणि सगळी लोक इकडून वाट काढतायचं. सर, तुम्ही गाडी बंद पडलेली, तुम्ही लहान मुलाला घेऊन चाललात, कदाचित शाळेत जात असाल, काय सांगायला? सुटले आम्ही आता घरी चालले, सगळीकडेच पाणी तुंबलंय. सर, पण किती पाणी आहे? गुडघ्या एवढं पाणी? गुडघ्या एवढं पाणी आहे सगळीकडे. पण हा त्रास कायम होतो का? सायन्स साईडला, वडा साईडला, सगळ्या ठिकाणी पाणी तुंबलंय. तुम्ही कुठून आलात इकडे येताना? मी आता लालबागवरून आलो आणि आता परत लालबागला चालला? लालबागला चाललोय. तुम्ही बघू शकता लोकांना इथं सध्या आता हा त्रास सहन करावा लागतोय. लालबागवरून ते इथं आलंय. शाळा सुटली, मात्र आता या शाळा सुटल्यानंतर आता पुन्हा एकदा याच गाडीने त्यांना खरं आता लालबागपर्यंत जायचंय. आपण अनेक गाड्या बघू शकतो. अनेक गाड्या ज्या ब्रिज वरून जरी येत असतील तरी त्या ब्रिजवर सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. आपण आता बघू शकतो तर आता बस येते, बीएससीची बस येताना दिसते आणि ती बस, अर्धी बस जी आहे त्याचे टायर जे आहेत ते संपूर्ण टायर जे आहेत ते पाण्याखाली जाताना दिसतात. आपलं आता ही बस जर एवढं वाटकाट असेल तर ह्याच्यात नॉर्मल ज्या गाड्या आहेत, नॉर्मल ज्या बाईक्स आहेत, नॉर्मल ज्या बाकीच्या ज्या गाड्या आहेत त्या कित्येक पाण्यातून जात असतील. ह्याचं आता आपल्याकडे हेच आपल्याला बोलावं लागेल. त्यामुळे सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या आता बंद पडलेल्या आहेत. इथं खरं तर नदीचं स्वरूप इथे या सायन परिसरात येताना आपलं दिसतंय. ती व्यक्ती जी आपण दिसतोय ती व्यक्ती आता त्या गुडघ्यावरच्या पाण्यावरून रस्ता काढता येतात. पोलिसांचा मोठा फौजफाटा सुद्धा आहे. लोकांना सांगतात की ब्रिजवरून जायला सांगतायत, कोणीही ब्रिजच्या खालून जाऊ नका असा निर्देश देऊन सुद्धा काही लोक आता, कारण ते इकडे राहत असतील त्यामुळे ते तिकडून जात असतात आणि आपल्याला ते संपूर्ण परिसर दिसतोय. हा मुंबईचा सकल भाग आहे सध्या आणि त्यामुळे तुम्ही बघू शकता तर सकल भागात पाणी मोठ्या प्रमाणात साचतं. इकडे सायनचा परिसर आहे आणि दोन्ही बाजूला, इकडे एका बाजूला तर दोन्ही बाजूला इकडे पाणी साचलेलं आहे आणि हे चित्र इकडे पाहायला मिळतंय. सर, मोठ्या प्रमाणात पाणी साचलं का? आली बरोबर आहे. दर पावसामध्ये आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि ते चित्र इकडे बघता येत आहे. लोकांनी आपले जे खायचे हे असतात पाणी साफ करा हे असतात ते आता ओपन केलेले आहेत आणि त्याच्यानी लोक आता वाट करताना श्रद्धा आपल्याला दिसून येत आहेत. सायन किंग सर्कलला मोठ्या प्रमाणावर इकडे आता पाणी साचलेलं आहे. श्रद्धा, अगदी नाही, बरोबर आहे. सखल भाग आहे आणि दरवर्षीच मुंबईकरांना हा त्रास सहन करावा लागतोय. पोलीस सुद्धा दिसत आहेत तुमच्या मागे. श्रेयस, कशा प्रकारे सहकार्य करतायत पोलीस? ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. मुंबई ठाण्यामध्ये पुढील 2 दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. मुसळधार पाऊस पडतो आणि त्याच पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी श्रेयस यांच्याकडून आपण ताजे पावसाचे अपडेट्स घेत होतो. त्यानंतर आता महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज हाती येते. मुंबई ठाण्यामधून पुढील 2 दिवस रेड अलर्ट पावसाचा जारी करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते. राज्यभरात आज मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे. मुलांना सुद्धा दुपारचे जे सत्र आहे, शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे. सकाळचे सुद्धा मुलं जी शाळेमध्ये गेलेली आहेत त्यांना पालकांना घरी नेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. आणि आणखी पावसासंदर्भातले अपडेट्स घेऊयात. आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुशांत, सध्या कोणत्या परिसरामध्ये आहात आणि तिथल्या परिस्थितीचा आढावा? सध्या मी आता वरळी परिसरात आहे. वरळीमध्ये देखील मुसळधार पाऊस जो आहे तो सुरू आहे. आपण बघितलं असेल तर हवामान खात्यानं पुढचे 48 तास म्हणजे 2 दिवस मुंबईसह ठाण्यामध्ये रेड अलर्ट जो आहे तो जाहीर केलेला आहे. आपण बघितलं असेल तर सकाळपासूनच मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे मुंबईतील काही सकल भाग आहेत म्हणजे अंधेरीचा सबवे असेल, त्याचसोबत किंग सर्कल असेल, कुर्ला असेल, या भागामध्ये पाणी साचल्याने त्याचा परिणाम जो आहे तो रेल्वे वाहतुकीवर झाला आहे की रस्ते वाहतुकीवर देखील झालेला आहे. त्यामुळे पुढचे 48 तास जे आहेत ते मुंबईसाठी महत्वाचे असणार आहेत. मुंबई, ठाणे, कोकण
या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे आणि याचमुळे कुठेतरी प्रशासन देखील अलर्ट झालेलं आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे थोड्या वेळात राज्यात कोणत्या कोणत्या भागात कशा पद्धतीने पाऊस पडलाय, किती पाऊस पडलाय याचा आढावा जो आहे तो मंत्रालयाचे जाऊन घेणार आहे. त्याचसोबत मुंबईतील शाळांना देखील आता सुट्टी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्याशी फोनद्वारे चर्चा केली आणि मुंबईतील पावसाचा आढावा घेतला आणि त्यानंतर मुंबईतील ज्या सकाळच्या सत्रातील शाळा होत्या त्या आता सोडण्यात आलेल्या आहेत, तर दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी देण्यात आली. अगदी या संदर्भातले अपडेट घेत राहू. सुशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.